now this lecture is for 5th to 8th standard. The Academy has launched a new course for all students. This is totally free for all students. Next month, our IIM inner classes of competitive exam are start. We will start now this course for all first to 8 students. It is totally free, no charges are there. So आपण आपल्याला करायचं आहे क्लासेसचा सगळ्यांनी काय करायचं आहे, लाभ घ्यायचाच आहे. पण घ्यायचा आहे त्याच्याबरोबर तुम्ही काय करायचंय, ह्याच्या क्लास चालू झाल्यानंतर नोटबुक पेन जेवढ्या तुम्हाला आवश्यक नोट्स असतील त्या तुम्ही नोट डाऊन करू शकता. आज आपलं दया अकॅडमी इंग्लिश स्पीकिंग कोर्स आपला 3रा लेक्चर आपला आता चालू आहे. त्याच्या अगोदर आपण फर्स्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, अल्फाबेट्स. आणि नेक्स्ट लेक्चरला आपण काय बघितलं होतं, तर याच्यामध्ये काय वर्ड्स कसे तयार करायचे, मोठे शब्द आपण शॉर्ट मध्ये कसे तयार करायचं होतं. आता आपला 3रा लेक्चर आहे, त्याच्यामध्ये वोकॅब्युलरी म्हणजे आपला शब्दसंग्रह, त्याच्याबद्दल आपण आता काय करायचे आहे, एक्स्ट्रा माहिती घ्यायची. तर वोकॅब्युलरी मध्ये मी काय करणार आहे, या शब्दसंग्रहामध्ये आपल्याला पहिल्यांदा जे मला आहे आज तुम्हाला शिकवायचे आहेत ते फॅमिलियर वर्ड्स आहेत. मीन्स रिलेटिव्ह, आवर रिलेटिव्ह. आता फॅमिलियर वर्ड्स मध्ये तुम्हाला मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर हे आपल्याला कॉमन झालेले शब्द आहेत. त्याचे स्पेलिंग सुद्धा आपल्याला आता 5th पुढे आपलं इंग्लिश असल्यामुळे आपल्याला त्याचे स्पेलिंग सुद्धा आपल्याला काय करता येतात. ब्रदर, सिस्टर, दिस इज आवर कॉमन रिलेशन्स दॅट वी नो. बट हे रिलेशन सुद्धा आपल्याला येतं कझिन, अंकल, आंट हे सुद्धा आपल्याला माहिती आहे. त्याच्यानंतर आपण आता काय करूया, त्याच्यामध्ये नातू, नात, मेवना, मेवणी यांना आपण इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो किंवा काय म्हणतात हे आज आपण आता काय करूया बघूया. त्याच्या अगोदर मी असं सपोज करीन की तुम्हाला मदर, फादर, ग्रँडमदर, ग्रँडफादर, ब्रदर, सिस्टर याचं स्पेलिंग आपल्याला माहिती असेलच, कारण की आपण आता इयत्ता 5वीच्या पुढचा इंग्लिश स्पीकिंगचा क्लास घेत आहोत. त्याच्यामध्ये मी डायरेक्ट ग्रामर तुम्हाला शिकवत नाहीये, तर डायरेक्ट बेसिक पासून चालू केलेली आहे. ज्या मुलांना इंग्लिश टफ जातं, अवघड जातं, त्या मुलांच्यासाठी अगदी सुरुवातीपासून हा क्लास कसा होणार आहे, अगदी सोप्या पद्धतीनं तुम्हाला इंग्लिश कसं स्पीकिंग करता येईल, बोलता येईल याचा प्रयत्न असेल. आता बघा, तुम्हाला मी सांगितलं होतं की पहिल्यांदा काय घेऊया आपण, चुलत भाऊ. याला आपण इंग्लिश मध्ये काय म्हणतो, चुलत भाऊ. तर तुम्हाला माहितीच आहे COUSIN. ब्रदर म्हणजे भाऊ माहित होतं, पण चुलत भावाला आपण काय म्हणतो, कझिन असे म्हणतो. कझिन म्हणजे कोण, चुलत भाऊ. आता त्याच्यानंतर बघा, आपल्याला जर बघायचं असेल तर चुलत बहीण जी आपण म्हणतो चुलत बहीण, तर चुलत बहीण आपण काय म्हणतो, नेफ्यू. नेफ्यू म्हणजे चुलत बहीण. हा शब्द बऱ्याच वेळेला आपल्या पॅसेज रायटिंग, न्यूज रिडिंग किंवा एसे रायटिंग मध्ये येऊ शकतो. नेफ्यू म्हणजे चुलत बहीण, कझिन मीन्स चुलत भाऊ हा शब्द आपल्याला माहिती नसतो. त्याच्यानंतर वाईफ, वाईफ मीन्स पत्नी, FITE, वाईफ मीन्स पत्नी. हजबंड, हजबंड मीन्स पती किंवा नवरा. त्याच्यामध्ये आपण सिमिलर वर्ड्स नवरा वापरू शकतो. हे जे आहेत, आता चुलत भाऊ आपण बघितला अँड चुलत बहीण. त्याच्यानंतर आपले नाती कुठली असतात, त्याच्यानंतर बघा नात जे आपले द रिलेशन बिटवीन द ग्रँडफादर अँड द अस. आपलं म्हणजे आपल्या आणि आपल्या आजोबांच्या नातं जे असतं त्याला आपण काय म्हणतो बघा, ग्रँडसन, GRAND. ग्रँडसन मीन्स नातू. and granddaughter, GRAND, granddaughter, DAUGHTER. granddaughter means नात. ग्रँडडॉटर मीन्स नात. हे आपल्याला काय पाहिजे माहिती. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्यात महत्वाचं काय आहे की ग्रँडसन मीन्स नातू. द रिलेशन बिटवीन द ग्रँडफादर अँड द सन
सण म्हणू शकत नाही, तर आपलं आजोबांशी आपलं नातं काय असू शकतं, तर ते इंग्लिश मध्ये आपण त्यांना नातूला म्हणजे मुलगा जो असतो नातू त्याला ग्रँडसन, आणि मुलगी जी असते तिला आपण काय म्हणतो, नात असे म्हणतो. त्याच्यानंतर बघा, आपल्या जर घरी कोण पाहुणा आला तर त्याला आपण काय म्हणतो, गेस्ट. पाहुणा जर आला असेल, GUEST, तर त्याला आपण गेस्ट असे म्हणतो. गेस्ट म्हणजे मीन्स कोण, तर गेस्ट मीन्स पाहुणा असं आपल्याला म्हटलं तरी चालेल. त्याच्यानंतर डॉटर, नुसतं जर डॉटर, बऱ्याच मुलांना माहिती नसतं की डॉटर म्हणजे मुलगी. DAUGHTER, डॉटर मीन्स मुलगी. आता मुलगी का असा शब्द वापरलेला आहे, आता गर्ल म्हणजे सुद्धा मुलगी येते, पण हिअर म्हणजे इथं आपल्याला काय, हिअर इज द फादर ऑफ दॅट गर्ल, म्हणजे त्या मुलगीचे वडील जे असतात ते वडील आपल्या मुलगीला काय म्हणणार आहेत, सी इज माय डॉटर, सी इज माय गर्ल असं म्हणू शकत आहेत. तर द ऍक्युरेट वर्ड इज सी इज माय डॉटर, ती माझी मुलगी आहे. जेव्हा स्वतःची मुलगी असते त्यावेळी त्याला आपण डॉटर असे म्हणतो. आणि स्वतःचा मुलगा असतो सन, SON, सन म्हणजे मुलगा. स्वतःच्या मुलग्याला आपण काय वापरतो, सन असा शब्द वापरतो. म्हणजे ह्याच्यामध्ये डॉटर आणि सन हे दोन शब्द आपल्याला महत्वाचे आहेत. आता बघा, मावशी, आत्या, काकी, मामी, ह्या सगळ्या शब्दासाठी आण हा शब्द कसा असतो, हा सगळ्यात कॉमन असतो. मावशी, आत्या, काकी, मामी हा शब्द आहे. चुलती म्हणजे याच्यामध्ये काकी, या सगळ्यांसाठी आपण काय करतो, आंट हा शब्द वापरतो. त्याच्यानंतर काका, मामा, काका, मामा, या सगळ्यासाठी आपण काय वापरतो, अंकल हा शब्द. या सगळ्याला कॉमन जर शब्द असेल रिलेटिव्ह मध्ये तर आण. आता बघा, ब्रदर इन लॉ, BROTHER, ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा. आणि सिस्टर इन लॉ, सिस्टर इन लॉ, आता याच्यामध्ये सिस्टर इन लॉ जर म्हटलं तर याच्यामध्ये अर्थ काय होतो, मेहुणी. मेहुणा आणि मेहुणी, सिस्टर इन लॉ आणि ब्रदर इन लॉ. आता बघा, ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा. आपला मेहुणा कोण असतो, आपल्या बायकोचा भाऊ आपल्याला मेहुणा लागतो, होय की नाही. बायकोची बहीण आपल्याला मेहुणी लागते. मग त्याला इंग्लिश मध्ये आपण काय म्हणू शकतो, ब्रदर इन लॉ म्हणजे मेहुणा, सिस्टर इन लॉ म्हणजे मेहुणी. आता हे सगळ्यात महत्वाचे आहे. आता बघा, फादर इन लॉ म्हणजे सासरा. फादर इन लॉ, आता कझिन, चुलत भाऊ, डॉटर हे फादर इन लॉ. फादर इन लॉ म्हणजे काय, तर सासरा. आणि मदर इन लॉ म्हटलं तर सासू असा अर्थ होतो. त्याच्यामध्ये आता इंग्लिश मध्ये आपल्या रिलेटिव्हच्या आधारे जे प्रश्न विचारतात त्यावेळी आपल्याला हे काय पाहिजे, हे सगळं माहिती पाहिजे. तर या मदर इन लॉ, मदर इन लॉ, मदर इन लॉ म्हणजे सासू. आणि डॉटर इन लॉ, DAUGHTER,
Daughter in law means सून. Look here, students. Here is the relative words of our family. आता याच्यामध्ये मी तुम्हाला ब्रदर सिस्टर हे कॉमन वर्ड्स दिलेले नाही आहेत. त्याच्यामध्ये वेगळे शब्द आहेत जे आपल्याला फादर मदर सोडून जे आलेले आहेत. त्याच्यामध्ये आता आपल्याला इथे करायचे तर ज्यांच्याकडे वही आणि पेन असेल त्यांनी लिहू शकता. कझिन हा शब्द इथे दिला होता तो रफ केलेला आहे. फादर इन लॉ म्हणजे सासरा. नेफ्यू NEPH HEW नेफ्यू म्हणजे कोण तर चुलत बहीण. आता याच्यामध्ये चुलत भावाला आपण कझिन म्हणतो. भाऊ जर असेल जेंडर इज द मेल, मेल असेल तर कझिन आणि फिमेल असेल नेफ्यू बहीण. ओके. आफ्टर दॅट वाईफ मीन्स पत्नी, हजबंड मीन्स पती, ग्रँडसन हा शब्द तुमच्यासाठी नवीन असेल कारण की एक्झाम पेपरला आपल्याला ग्रँडसन हा शब्द येतो. मीन्स नातू, ग्रँड डॉटर मीन्स नात. पाहुणा म्हणजे गेस्ट. आपल्या घरी जर कोणी पाहुणा आला तर आपण त्याला गेस्ट असे म्हणतो. त्यानंतर डॉटर मीन्स मुलगी अँड सन मीन्स मुलगा. आता याच्यामध्ये तुम्हाला डिफरन्स काय सांगितलं, जर स्वतःचा मुलगा किंवा मुलगी असते तेव्हा आपण डॉटर असे म्हणतो. स्वतःचा जर मुलगा असेल तर सन म्हणतो. बॉय गर्ल हे सगळ्या कॉमन मुलांच्या साठी बॉय आणि गर्ल असत. पण स्वतःच्या मुलांच्या किंवा मुलींच्या साठी जो शब्द वापरतात तो डॉटर. मुलगी असेल तर डॉटर आणि मुलगा असेल तर सन हा शब्द वापरतात. आफ्टर दॅट इन इंग्लिश मावशी, आत्या, काकी, मामी हे जे आहेत त्यांच्यासाठी कॉमन शब्द आहे आंट. जरी असेल तरी आंट म्हणतात. काकी, मामी, आत्या जरी असेल तरी आंट हा शब्द कॉमन आहे. त्याच्यामध्ये दुसरा वर्ड असा दिलेला. आफ्टर दॅट काका, मामा. त्या आत्याचे मिस्टर सुद्धा आपण मामा म्हणतो किंवा मामीचा आपल्या आईच्या भावाला सुद्धा आपण मामा म्हणतो. त्यासाठी जे आहे काका आणि मामा यांच्यासाठी आपण काय केलेलं आहे इंग्लिश मध्ये अंकल हा कॉमन वर्ड दिलेला आहे. कोणता? अंकल हा कॉमन वर्ड आहे. त्याच्यानंतर बघा ब्रदर इन लॉ. ब्रदर इन लॉ मीन्स मेहुणा. आपल्या पत्नीचा जो भाऊ असतो तो ब्रदर इन लॉ आपण त्याला म्हणणार. अँड सिस्टर इन लॉ. सिस्टर इन लॉ मीन्स व्हॉट? मेहुणी. So here these words is so important for you, that is the brother-in-law and sister-in-law. So next is mother-in-law. Mother-in-law means what? Mother-in-law means mother-in-law means सासू and father-in-law means सासरा. हे कॉमन वर्ड्स जे असतात ते आपल्याला काय असतात माहिती नसतात म्हणून आता इथे मी तुम्हाला दिलेले आहेत. त्याच्यानंतर बघा सासू, सासरे आणि सून. daughter-in-law मीन्स सून. सन इन लॉ म्हटल्यानंतर तो काय तो जावई सुद्धा येऊ शकतो. त्याच्यामध्ये बघा डॉटर इन लॉ सून, फादर इन लॉ सासरा. आता हे शब्द तुम्हाला काय करायचे आहेत लिहून काढायचे आहेत. हे शब्द तुम्ही लिहून काढायचे. ज्यांच्याकडे नोट्स असतील त्यांनी लिहून घेऊ शकता. 1-2 मिनिटं वेळ घेऊया. लिहून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा Now I will read. स्टुडंट्स नाउ वी विल टीच फॅमिलियर वर्ड्स. आता आपण बघितले त्याच्यामध्ये नाते आणि त्यांना आपण काय म्हणतो इंग्लिश मध्ये हे बघितलं. त्याच्यानंतर आपल्याला जे वर्ड्स बघायचे आहेत त्याचे रिलेटेड वर्ड्स. आता आपल्याला रिलेटेड वर्ड्स हा सगळ्यांच्यासाठी उपयोगाला शब्द आहे. त्याच्यामध्ये किचनचे रिलेटेड वर्ड्स असतील किंवा ट्रीशी रिलेटेड जे वर्ड्स असतील ते महत्वाचे आहेत. 1ली ते 4थीच्या मुलांना मी फक्त मदर, फादर, सिस्टर, ब्रदर हे वर्ड शिकवले होते.
पण आता तुम्हाला जर बघायचं झालं तर माय स्कूल, स्कूलशी रिलेटेड वर्ड्स आपल्याला नक्की तुम्हाला ह्याच्यावर क्वेश्चन्स होतात की टेल मी अबाउट युअर स्कूल किंवा टेल मी अबाउट युअर सेल्फ. आता आपल्याला जर 5 मिनिटं जर आपल्याबद्दल बोलायला दिली किंवा एक 10 वाक्य, ती सुद्धा तुम्हाला लिहिता आली पाहिजे. त्याच्यासाठी तुम्हाला आय, मी, माय, माय सेल्फ, लाईक, फेवराइट, गेम, त्यानंतर स्कूल, टीचर, क्लास, असे काही शब्द तुम्हाला मी तर जर समजा दिले तर त्याच्यावरून तुम्ही काय वाक्य करू शकताय का? तर करू शकतोय आपण. आता आय हा शब्द दिला तर आय, आता इथं आय लाईक टू प्ले खो खो हा शब्द तुम्ही तयार करू शकता. यू हॅव टू पिक अप वन वर्ड फ्रॉम दिस अँड यू हॅव टू मेक अ सेंटेन्सेस. त्याच्यामध्ये आपण रेग्युलर ह्याच्यासाठी यू हॅव टू स्टार्ट 10 लाईन्स लाऊड रीडिंग. ओके, 10 लाईन लाऊड रीडिंग और 10 लाईन्स ऑल्सो रायटिंग असो. म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही हँड रायटिंग सुद्धा करू शकता 10 ओळींचं. पहिल्यांदा आता गेम शब्द दिला तर आय लाईक टू प्ले, आय आय लाईक क्रिकेट किंवा हे गेम. माय फेवरेट गेम इज व्हॉलीबॉल. आता फेवरेट हा शब्द त्याच्यामध्ये 2 शब्द आले. स्कूल, माय स्कूल नेम इज हा शब्द आला ह्याच्यामध्ये. त्याच्यानंतर क्लास, I am in fifth class. I am in eighth class. Teacher. My favorite teacher. Favorite इथं. My favorite teacher name is Mrs. Patil teacher. त्याच्यानंतर myself. Myself रोहित असं सुद्धा सांगू शकतो. म्हणजे ह्याच्यावर ना आय एम इन फिफ्थ स्टँडर्ड हे अशी वाक्य तुम्ही बनवू शकता. म्हणजे तुम्हाला काय दिलेले असतात वोकॅब्युलरी मध्ये काही वर्ड्स दिलेले असतात त्याच्याबद्दल तुम्ही किमान एक वाक्य तुम्ही बोलू शकता. आता याच्यामध्ये समजा मी तुम्हाला एखादा शब्द दिला सायकल, तर सायकल वरनं तुम्ही 1-2 वाक्य किंवा एक वाक्य जरी स्वतः स्वतः तयार करता आलं तरी चालते. त्यासाठी तुम्हाला कॉमन वर्ड हे आलेच पाहिजे. बाय मी, माय, माय सेल्फ, लाईक, फेवराइट, गेम, क्लास हे शब्द तुम्हाला काय पाहिजे पाठच पाहिजे. स्पेलिंग हे अगदी सोपे आहे. त्याच्यानंतर जो इंट्रोडक्शनचा भाग येतो तो माय सेल्फ. स्वतः एक 10 ओळी सांगायचे झाले तर तो सुद्धा तुम्ही एक पॅराग्राफ पाठ करून ठेवायला पाहिजे. स्टार्ट फ्रॉम युअर नेम. ओके, माय नेम इज डॅश 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 राजवीर महेश सांगले. आय एम इन 6th स्टँडर्ड. माय फेवरेट गेम इज cricket. I like to play chess also. Chess is my favorite indoor game. Here आता indoor is the new word. Indoor means what? तर जे आपण 4 भिंती आज जे खेळतो त्यांना इंडोर गेम्स म्हणतात. आणि 4 भिंतीच्या बाहेर खेळले जाणारे असतात क्रिकेट, फुटबॉल. ओके, टिप कॅट, दिस इज द आउटडोर. ओके, स्किपिंग, दिस इज द आउटडोर गेम. And indoor games is carom, chess. This is the indoor games. Okay, after that, my favorite, my favorite flower is lotus. My favorite fruit is banana. I like riding a बायसिकल. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये काही भरपूर अशी वाक्य घालू शकता. माय फादर्स नेम इज, माय मदर्स नेम इज, आय लाईक विच, आता आय लाईक राईस व्हेरी मच. म्हणजे मला काय आवडतो राईस हा भरपूर खायला आवडतो. आय लाईक चायनीज. त्याच्यामध्ये अशी वेगवेगळे वाक्य घेऊन एक 15 ते 20 ओळी तुम्ही काय करू शकता. एक सोपी आय लाईक माय फेवरेट, आय लाईक माय, सोपी वाक्य घेऊन तुम्ही काय करू शकता एखादा एसे तयार करू शकता. त्याच्यानंतर रिलेटेड वर्ड्स जर म्हटलं, आता इथं मी काही शब्द दिले होते त्याच्या आधारे तुम्हाला काय करायचं होतं इंग्लिश मध्ये वाक्य बोलायची होती. आता ट्री, ट्रीशी रिलेटेड राईट डाऊन ट्रीशी रिलेटेड वर्ड. ट्रीशी रिलेटेड जर वर्ड आपल्याला लिहायचे असतील तर कसे आपण ते प्रॅक्टिस करायचे. यू हॅव टू ड्रॉ अ स्मॉल ट्री. ओके, you have to draw a small tree and write here tree.
अँड यू हॅव टू राईट द रिलेटेड वर्ड अबाउट ट्री. त्याच्यामध्ये तुम्ही स्टीम लिहू शकता. STEM, स्टीम. रूट, फ्लावर, fruit. After that, flower, fruit, stem, leaf. So many words are there that you have to write about the tree. After that, related word to the school. स्कूलशी रिलेटेड जर तुम्हाला वर्ड लिहायचे असतील याच्यामध्ये बघा चॉक, पेन, पेन्सिल, बुक, नोटबुक, फाईल, टेक्स्ट बुक, त्याच्यानंतर बेंच. म्हणजे हे सांगण्याचा अर्थ काय आहे याच्यामध्ये, तर आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे हे शब्द लक्षात ठेवायला जातात, अगदी सोपे जातात. वेगवेगळ्या प्रकारे म्हणजे काय, ट्री जर काढला आणि ट्री पासून आपल्याला ट्रीशी रिलेटेड वर्ड्स असे आपण काढू शकतो, किंवा स्कूलशी रिलेटेड वर्ड्स आपण अशा प्रकारे काढू शकतो. त्याच्यानंतर स्कूलशी रिलेटेड, घरांशी रिलेटेड तर स्केल काढून त्याच्यावर लिहू शकता. टीचरशी रिलेटेड वर्ड त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता, किंवा ह्याच्यामध्ये मॅथमॅटिक्स, मॅथ्सशी रिलेटेड वर्ड जर काढायचे झाले त्याच्यामध्ये तुम्ही काढू शकता. स्क्वेअर, ट्रायंगल, नंबर्स, हे जे वेगवेगळ्या रिलेटेड वर्ड्स आहेत त्याच्यामध्ये तुम्ही काय करू शकता, लिहू शकता. तर बायसिकल आहे, त्याच्याशी सुद्धा रिलेटेड वर्ड्स आपल्याला शोधता येतात. म्हणजे आपला जर शब्दसंग्रह जर वाढवायचा असेल तर आपल्याला काय करायचं आहे, प्रत्येक रिलेटेड जे वर्ड्स असतात ते आपण काय करायचे, आपल्या डिक्शनरी मध्ये तयार करायचे. स्वतःची एक सेल्फ डिक्शनरी घाला. तर सायकल जर हा शब्द घेतला तर सायकलशी रिलेटेड शब्द काय असतील, हँडल, सीट, चेअर, like that so many words are there, so many around us, so many um, equipments is there, so we have to write the related word from them. If house is there, if हाऊस इज गिवन टू वर्ड, यू हाऊस, हाऊसशी रिलेटेड जर वर्ड तुम्हाला जर लिहायचं असेल तर तुम्ही कसं लिहू शकता, विंडो, डोअर, नॅपकिन, चेअर, टेबल, मॅट, ओके, कबर्ड, हे हाऊसशी रिलेटेड वर्ड्स असते. त्याच्यानंतर आपण तुम्हाला स्कूलशी सांगितले, ट्रीशी सांगितले. त्याच्यानंतर आता ग्राउंड, ग्राउंड हा शब्द दिला तर त्याच्याशी रिलेटेड वर्ड्स तुम्ही पट 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 सांगायला पाहिजे इन इंग्लिश मध्ये आणि लिहिता पण आले पाहिजे. आता ग्राउंड म्हटल्यानंतर त्याच्यामध्ये काय काय शब्द येणार, नेट येणार, स्टंप येणार, बॅट येणार, बॉल येणार, हँड ग्लोव्स येणार. ओके, सो मेनी वर्ड्स आर देअर दॅट वी हॅव टू यूज with the help of related words. Okay, with the help of related words म्हणून आपण ते काय करू शकतो, वापरू शकतो. इंटरनेटशी सुद्धा आपण वेबसाईट, त्याच्यानंतर वेबसाईट, मोबाईल, अशा म्हणजे वेगवेगळ्या प्रकारे आपण काय करू शकतो, रिलेटेड वर्ड आपण आज काय करू शकतो, वापरू शकतो. तर आज आपल्या लेक्चर मध्ये, शॉर्ट लेक्चर मध्ये आपण काय केलेलं आहे, रिलेटेड वर्ड आणि फॅमिलियर वर्ड शिकलेलो आहे. फॅमिलियर वर्ड्स मध्ये आपण आज काय बघितलं की सासू, सासरे, काका, काकी, पुतण्या, तर सगळ्यांना आपण काय म्हणतो याच्याशी रिलेटेड वर्ड बघितले जे आपल्याला माहिती नसते. त्याच्यानंतर आपले कुठले वर्ड्स बघितले, फॅमिलियर वर्ड्स नंतर आपण काय बघितले, रिलेटेड वर्ड्स आपण आज शिकलो. रिलेटेड वर्ड्स मीन ट्रीशी रिलेटेड जे असतात. आता मराठीमध्ये संबंधित असा शब्द वापरतो की झाडाशी संबंधित कोणकोणते शब्द तुम्हाला इंग्लिश मध्ये सांगता येतील. त्याच्यामध्ये मग आपण ब्रँचेस सांगू शकतो, स्टीम सांगू शकतो, फ्लावर सांगू शकतो, फ्रूट सांगू शकतो, फ्लावर सांगू शकतो. देर आर सो मेनी टाइप ऑफ वर्ड्स दॅट have related to the tree. Okay, after that body parts, body parts is the main part for all of us. त्याच्याशी सुद्धा रिलेटेड आपण वर्ड सांगू शकतो, दॅट इज नोज, आईज, हेड, हेअर, हँड्स, इयर्स, स्टमक, हे सगळे सुद्धा काय आहेत त्याच्यामध्ये रिलेटेड वर्ड. म्हणजे प्रत्येक अशी गोष्ट आहे जी आपण कुठली सुद्धा जर घेतली त्याच्याशी रिलेटेड आपण जर शब्दांचा एक संग्रह केला
तर आपल्याला भरपूर आपल्या शब्दसंग्रहामध्ये काय होतं, भर पडते. त्याच्यामध्ये आता तुम्ही काय लिहायचं आहे, नेम ऑफ फ्लावर्स, नेम ऑफ बर्ड्स, नेम ऑफ स्पोर्ट्स, याच्यामध्ये जे गेम्स असतील त्याचे नेम्स लिहायचे. आता रिलेटिव्ह वर्ड असं सुद्धा लिहू शकता. हे सगळं तुम्हाला कॉम्पिटेटिव्ह एक्झाम साठी सुद्धा महत्वाचं आहे. त्यासाठी मी तुम्हाला सांगितले रिलेटिव्ह वर्ड्स. रिलेटिव्ह वर्ड्स मध्ये ते रिलेशन जे असतात ते वर्ड्स तुम्ही आज सांगितले ते घेऊ शकता. आणि रिलेटेड वर्ड म्हणजे किचनशी रिलेटेड, स्पून, पॅन, नॅपकिन, गॅस, सिलेंडर, ओके, कबर्ड, दिस इज ऑल्सो रिलेटेड वर्ड टू द किचन. ओके. आता हे सगळे जे वर्ड्स आहेत ते तुम्ही काय करायचे, एका वहीमध्ये, आता मी मगाशी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला नोटबुक घ्यायला सांगितली होती त्याप्रमाणे तुम्ही काय करू शकता, त्या वहीमध्ये व्होकॅब्युलरी तुमची इम्प्रूव्ह करण्यासाठी तुम्ही काय करू शकता, हे असे वेगवेगळे शब्द लिहू शकता. ओके स्टुडंट्स, आता तुम्हाला आजचे जे रिलेटेड वर्ड्स आहेत, व्होकॅब्युलरीचा आपला आजचा लेसन होता. आता आपण पुढे काय करायचंय समजा, ह्याच्या पुढे आपल्याला आता टेन्सेस असू दे, पार्ट्स ऑफ स्पीच, त्याच्यामध्ये जे नवीन ग्रामर जे येतं आपल्याला, नाउन, प्रोनाउन, पार्ट्स, हे सगळे जे आहेत इथून पुढे आपल्याला काय काय मेक सेंटेन्सेस, हे आता ग्रामरचा पार्ट आता थोडाफार शिकवणार आहे. त्यासाठी तुम्ही काय करायचं, यू हॅव टू स्टार्ट स्पीकिंग इंग्लिश विथ युअर पेरेंट्स. अगदी कॉमन छोटे 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 शब्द तुम्ही पालकांच्या बरोबर इंग्लिश बोलायला चालू करायचे. ओके स्टुडंट्स, बाय, टेक केअर.